मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा बुधवारी 5वा दिवस असून त्यांची प्रकृती जास्तच खालावली आहे। त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्त येत आहे। गादीवर आणि रुमालावर रक्त दिसल्याने गंभीर लक्षणे दिसून आली आहेत। त्यामुळे उपोषण सर्व स्तरातून थांबवण्याची विनंती केली जाते। जालन्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे मनमाड मालेगाव मार्गाने कर्नाटकात घेऊन जाणाऱ्या बनावट सुपारी ट्रकवर छापा टाकलाय। मनमाड मालेगाव मार्गावर बनावट सुपारीला रंग लावून अवैध वाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले। या ट्रकमध्ये बनावट सुपारी आढळून आली। या कारवाईमध्ये 11 ट्रक जप्त करण्यात आले असून त्यानुसार हरियाणा ढाबा वराणे शिवारामध्ये कारवाई करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील विरदेल गावामध्ये अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती। त्याच्या निषेधार्थ शिंदखेडामध्ये तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चामध्ये मुलीची हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी सहभागी झाले होते। अहमदनगर शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली। ज्यांनी बंद पाळला नाही त्यांना गुलाबाचे फूल देऊन बंद करण्याचे आवाहन करण्यात आलं। मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। बुधवारी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असल्याने त्यांच्या उपोषणाला समर्थन देत येवल्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येवला बंदची हाक देण्यात आली होती। याच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं बघण्यास मिळतंय। काही दुकानं सुरू आहेत तर काही ठिकाणी बंद असल्याचं चित्र येवला शहरामध्ये दिसतंय। मराठा समाजाकडून बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला प्रतिसाद देत मावळातील लोणावळा खंडाळा येथे कडकडीत बंद ठेवण्यात आलाय, तर मळवली कामशेत वडगाव येथे बंदला संमिश्र प्रतिसाद देत आहेत। त्याखेरीज तळेगाव आणि देहुरोड येथील व्यवहार सुरळीत सुरू आहेत। सकाळपासून लोणावळ्यातील चिक्की व्यापारी यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, त्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। सगळे सोयरीच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। बुधवारी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। या अनुषंगाने सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहर, छत्रपती संभाजीनगर तालुका, वैजापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात आलेला आहे। हा बंद शांततेत पाळण्यात यावा असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरींच्या अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू आहे। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आता पाठिंबा म्हणून मराठा समाजाकडून बीड बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाजाच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। बीड जिल्हा शांततेमध्ये बंद करण्याचं आवाहन देखील मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे। मराठा आरक्षण मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार टाळाटाळ करते, त्यामुळे सकाळपासूनच मनमाड शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून भाजीपाला मार्केट, कांदा मार्केट आणि गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय। नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। जरांगेंना काही झाले तरी राज्यात उद्रेक होईल, नाशिक सकल मराठा समाजाने हा इशारा दिलाय। आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रेल्वे विभागाकडून भरती प्रक्रिया राबवली जाते। थेट मेगा भरती राबवण्यात येत आहे। तब्बल 9000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी सतत भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत। थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तरुणांसाठी आहे। टेक्निशियन पदासाठी मोठी मेगा भरती रेल्वे विभागाकडून राबवली जाते।
नवी मुंबईतील वाशी येथील धान्य पुरवठा कार्यालयामध्ये धार्मिक पूजा करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आला। शासकीय जीआरनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही, केवळ सरकारी कार्यक्रम करता येतात। या प्रकारामुळे संविधानाचा अपमान होत असून येथील अधिकारी नियम धाब्यावर बसवून धार्मिक पूजेचे आयोजन करत आहेत। याला आपला विरोध असून याबाबत आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष ख्वाजा मियां पटेल यांनी व्यक्त केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेला आहे। आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची भावना शिवबाठा गटाचे राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबाला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी एसीबीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एसटी कामगार संघटनेचे वर्धा विभागीय कार्यालयापुढे आंदोलन सुरू होते। विविध प्रलंबित मागण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। वसई भाईंदर रोरो सेवा जेट्टीच्या अपुऱ्या कामाअभावी अनेक वर्षापासून रखडली होती। आता जेट्टीचं काम आणि इतरही आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याने येत्या शुक्रवारपासून ही सेवा सुरू करण्याचे सागरी मंडळाकडून निश्चित करण्यात आले। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पार पडणार आहे। रोरो सेवेमुळे वसई ते भाईंदर प्रवास सध्याच्या 1 तासावरून अवघ्या 15 मिनिटांमध्ये होऊ शकणार आहे। राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्या वतीने अलिबाग इथे महासंस्कृती महोत्सव सध्या सुरू आहे। या महोत्सवामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। गुर्ज, नागिन तलवार, चक्र, अंकुश, जगनाल, कट्यार, मराठा तलवार, मुघल तलवार, सोसनपट्टा, वाघनखे, धोप अशी 150हून अधिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी रायगडकरांना उपलब्ध झालेली आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून ते 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। नाशिकमध्ये लवकरच संस्कृत विद्यापीठ सुरू होणार आहे। नाशिकमध्ये संस्कृत विद्यापीठ सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे। सुमारे 100 एकरमध्ये संस्कृत विद्यापीठ होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये जागा पाहण्याचं काम सुरू झालंय। या विद्यापीठात विविध भारतीय संस्कृती आणि संस्कृत विषयावर विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहेत।